विधानमंडळात निफाड तालुक्याचं 2 वेळेला प्रतिनिधित्व केलेले शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम यांच्या भाजप प्रवेशाची वार्ता खोटी असल्याचं कदम यांनी स्पष्ट केले। यामुळे निफाडच्या परिघात सुरू झालेले राजकीय भूकंपाचे धक्के आता काहीसे सौम्य झाले असून काही तासातच या चर्चांचा रिस्टर स्केल शून्यावर येईल अशी शक्यता वर्तवली जाते। सेनेचे नेते अनिल कदम भाजपत प्रवेश करणार असल्याची ब्रेकिंग एका वृत्तवाहिनीवर झळकल्यावर निफाडसह नाशिक जिल्ह्यात चर्चेचं वारं वेगानं वाहू लागलं। सोशल मीडियावर वार्ता पसरू लागल्यावर दुपारी 12च्या कडक उन्हात डबल उष्णता निर्माण झाली। अखेर अनिल कदम यांच्यासोबत संपर्क केला असता त्यांनी सदर वृत्त खोटं असल्याचं सांगत आपण बाळासाहेब ठाकरेंचे आणि उद्धव ठाकरेंचे निष्ठावंत शिवसैनिक असून मातोश्रीशी नाळ कायम असल्याचं स्पष्ट केलं। खरे तर अनिल कदम हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत जवळचे मानले जातात। काही आठवड्यापूर्वी त्यांच्या काही शिलेदारांनी शिंदे गटात प्रवेश केला, तेव्हा देखील त्यांनी जाणाऱ्यांना शुभेच्छा म्हणत तालुक्यातील जनसामान्य लोकांना सोबत घेऊन तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न मांडत त्यांना न्याय मिळवून देईल असं स्पष्ट केलं होतं। राज्यभरात सुरू असलेले राजकीय इनकमिंग आउटगोईंग अनिल कदम यांच्या प्रवेशाच्या बातमीनं नाशिक जिल्ह्यात राजकीय जाणकारांना काही वेळेपुरता शॉक लागला खरा, पण निष्ठेशी गद्दारी नाही असं म्हणत अनिल कदमांनी सदर वार्ताला पूर्णविराम दिल्यानं झळकलेली भाजप प्रवेशाची बातमी खोटी असल्याचं आता स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।